नमस्कार, मीनस किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला साबुदाणा आणि बटाट्याच्या पापडीची रेसिपी करून दाखवणार आहे। सर्वप्रथम मी रात्रभर साबुदाणा भिजू घालून घेणार आहे आणि नंतर तो सकाळी एका पातेल्याने मोजून घ्यायचा आहे। एक पातेलं साबुदाणा आहे तर 4 पातेलं मी पाणी गरम करायला ठेवणार आहे। पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर हा भिजवलेला साबुदाणा त्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि 1 किलो बटाट्याचे साल काढून त्याचा आपल्याला काय करायचं आहे, चांगला खीस करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। नंतर तो स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि ते साबुदाण्याच्या याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे। टाकून घेतल्यानंतर याला चांगलं हलवून घ्यायचं आहे। हलवल्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि चिली फ्लेक्स टाकायचं आहे आपल्या आवडीनुसार। हे पहा, आणि याला कमीत कमी 8 ते 10 मिनिटं मी परत चांगला शिजून देणार आहे कमी गॅसवर। हे पहा, शिजवल्यानंतर आपल्याला याच्या पापड्या उन्हामध्येच घालून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने। पापड्या घालून घेतल्यानंतर ह्या कमीत कमी आपल्याला 2 ते 3 दिवस आपल्याला चांगल्या वाळून द्यायच्या आहेत। वाळवल्यानंतर ह्या झाल्या आपल्या उपवासाच्या साबुदाणा आणि बटाट्याच्या पापड्या तयार। नंतर ह्या आपण तळून घेऊया। तळून घेताना आपल्याला चांगलं तेल गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर ह्या पापड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। पापड्या अगदी खुसखुशीत आणि चविष्ट लागतात। तुम्हाला ह्या पापड्याची रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्की ट्राय करून पहा। आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। चालेल, धन्यवाद।